गाईज, गुड मॉर्निंग. मी प्रगती आणि आज आम्ही चाललोय कोकणला. तर मी आता माझी अख्खी जर्नी तुमच्याकडे शेअर करते. मी 7 वाजले तर आणि आता आम्ही निघालोय. ही माझी तिथून आमचा सेटअप बघा. प्रकारे बूट घातलाय. प्लीज तिला जज करू नका, ती साधी भोळी व्यक्ती आहे. त्या अख्ख्या घाटामध्ये एकच दुकान भेटलं होतं, त्यामुळे आम्ही इथं थांबलो आणि तिथं फक्त कांदा भजी, त्यामुळे आम्ही कांदा भजी घेतले. आणि माझी मम्मी कांदा कधीच खात नाही. ती कांद्याला हेट करती, पण आपण सुद्धा नाही. हा ना, पण आता तिला एवढी भूक लागली त्यामुळे ती आज कांदा भजी खाते. आमच्यावर आता गायनी अटॅक केलता. मी ती क्लिप लावून, म्हणजे आम्ही भजी खात होतो आणि तिथून 7-8 गायी आले आणि त्या खायला लागले. आता नाही येणार गाय, मी चहा पिते मस्त. गाईज, आता मी खूप घाण दिसतेय, पण आता आम्ही पेट्रोल भरायला थांबलोय. आता काहीतरी 50 किलोमीटर राहिले वाटतं आणि मी कॅन्डी क्रश खेळते. आमच्या सेटअप मुळे खूप काय बोलतात फायदा झाला. एकदम कसं पण झोपू शकतो. मी माझी मम्मी तर एकदम मस्त झोपत येतो. माझे दीदी आणि पप्पा काय टेन्शन घेतात ते घेतात, आम्ही मज्जा करतो. आता दीदीलाच हौस पुढे बसायची. फायनली आम्ही पोहोचलो आमच्या Airbnb वर. थांबा, मी दाखवते, आधी मला जाऊ. आमच्या Airbnb मध्ये डॉगेस भाऊ आलेत. Airbnb इन काशीत फॉर नेक्स्ट 2 days. कम हिअर. तर हा आहे आमचा सिटिंग एरिया, जो की आउटडोअर मध्ये खूप छान दिसतोय आणि इथं खूप ग्रीनरी वगैरे सगळं काही आहे. इथे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत बसू शकता. तर हे घर जे आहे ते सुबोध पोद्दार हे एक आर्टिस्ट आहेत, तर त्यांचं आहे. ही त्यांची आर्ट गॅलरी आहे आणि आत सगळे पेंटिंग्स आहेत त्यांचे. आणि त्यांनी घराच्या बॅक साईडला पण एवढं मस्त जागा बनवली, त्याला बघून इतकं छान वाटतं. आणि तो आता आम्ही 1000 फोटो काढणार आहे. तर आता मी तुम्हाला आमचा लिव्हिंग एरिया दाखवते, चला माझ्यासोबत. तर माझ्या लेफ्ट साईडला त्यांनी स्वतः पेंट केलेले आर्ट आहेत मस्त. इथं मूर्ती आहे आणि इथं शांतता. साईडला इथं पीओपीचं काहीतरी बनवलेलं आहे. इथं टीव्ही आहे, झेंडा आहे, वाईट्स आहे आणि शंख शिंपले पण आहे. इथं विंडो आहे, इथं सोफा आहे आणि तिथं परत त्यांनी स्वतः काढलेले आर्ट्स आहेत. तर हा आमचा डायनिंग एरिया आहे. इथे हे मध्ये खूप सुंदर झाड आहे आणि सगळीकडून म्हणजे घरामध्ये व्हेंटिलेशन खूप छान आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते किचन. तर ही पूर्णपणे सेटअप त्यांचा खूप सुंदर आहे. ते एकदम मस्त कोझी बेडरूम तिथे मी घेतलंय, कारण तिथं मस्त असं आपल्याला आउटडोअर व्ह्यू दिसतो. आणि आम्ही तर खूप सारे रील्स काढणार, व्हिडिओज काढणार, फोटोज काढणार आणि तुम्ही सबस्क्राईब करणार, लाईक करणार, शेअर, कमेंट, फॉलो सगळं करणार. आता 5:15 झाले असतील आणि आता आम्ही तयार झालो, कारण आता आम्ही बीचवर जाणार आहे. तर गाईज रेडी झाले, खाली स्कर्ट घातला आणि वरती टॉप आणि पॅन्ट घेतली आहे. ती पण छान दिसत आहे. आम्ही तिघी माईल की तयार झालोय. आता आम्ही बीचवर चाललोय. आज फक्त आम्ही फोटो काढणार आहे.
चला गाईच तुम्ही पण आमच्या बरोबर. आता फायनली आम्ही काशीद बीच वर आलोय. आम्ही मेन एंट्रन्स त्याच्या साईडला होतं, तिथून आलं कारण इथं खूप काय बोलतात कमी गर्दी, त्या साईडला खूप जास्त गर्दी. खूप छान वाटते. आम्ही खूप वेळा कोकणला आलोय, पण आम्ही मालवण, देवगड त्या साईडला, रत्नागिरीला खूप टाइम गेलोय, पण आम्ही काशीदला लाईक फर्स्ट टाइम आलोय. कारण मला असं चिल वेकेशन पाहिजे होतं. मग मी बोलायला लागलो, खूप बोले, आणि तुम्हाला बीच आणि सनसेट दाखवते. They don't know it yet, but ते घोडाचं उलट झालं, लोक पडलो, घोडवर पप्पा गेले, तिथं खूप भीती वाटते. पण इन्सिडेंट झाला, हसायचं का राडीत त्याला माहिती काय झालं सांग. एक घोडा गाडी इथून जोरात आली आणि एवढी जोरात आली की म्हणजे नाही का तो ड्रायव्हर म्हणत पुढे गेली, ती घोडा गाडी टाकली, उलट झालं. त्याच्यानंतर ड्रायव्हर पण पडला. हाय गाईज, हा रात्रीचा व्ह्यू आहे आमच्या एअरबीएनबीचा. खूप एवढं एस्थेटिक दिसतंय ना, खूप सुंदर आहे. गाईज तर आता आम्ही बीच वर जाऊन आलोय. आता मग मी फ्रॉन्स गरम करतेय. थांबा मी तुम्हाला फ्रॉन्सची भाजी गरम करतेय. जेवायला फ्रॉन्स फ्राय, फ्रॉन्सची भाजी, तांदळाची भाकरी आणि फिश आहे.